मित्रांनो, आजच्या काळात नुसतं शेतीवर पण अवलंबून राहणं आता थोडं मतलब अवघड होत चाललंय. त्यामुळं आम्ही शेतीला एक जोडधंदा म्हणून काही शेळीपालनाचा साईड बाय साईड व्यवसाय चालू केलेला आहे. त्यामध्ये पंढरपुरी शेळी, बिट्टल जातीची 2 शेळी असं मिळून एक 10-15 शेळ्यांचं व्यवसाय चालू केलेला आहे. त्यांना चारा खूप कमी लागतो, त्यामुळे यांचा मेंटेनन्स खर्च बी खूप कमी असतो. त्यामुळे बराच फायदा आपल्या दैनंदिन जीवनात होऊ शकतो. याचा शेतकऱ्यांसाठी तर खूप महत्वाचा व्यवसाय आहे हा. आताच्या काळात वाढते पडते बाजारभाव, त्यामुळे भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे जर असा शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय जर आपण केला तर बऱ्यापैकी आपल्याला फायदा होऊ शकतो. जसं म्हणतात की एका गोष्टीवर अवलंबून राहण्यापेक्षा साईड बाय साईड अजून 2-3 गोष्टी कोणत्या ना कोणत्या वापरात आणाव्या. तसंच आम्ही सुद्धा शेळीपालन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे म्हणून साईड बाय साईड चालू केला आहे. त्यांना चारा खूप कमी लागतो, तसे यांचा मेंटेनन्स खर्च खूप कमी असतो. एका शेळीला साधारणतः 2 ते 3 किलो चारा दिवसाला बस होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजेसे व्यवसाय ठरत असतो. ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा त्यांनी स्टार्टिंगला 1-2 शेळ्या घेऊन ट्राय करावा, जेणेकरून जास्त जसा जसा अनुभव येईल तसं वाढवत गेलं तर चालेल. हे आहेत बघा 10 ते 15 शेळ्या आहेत. काही वेलेल्या आहेत, काही जवळ आलेल्या आहेत. यासह आम्ही रोज 1-2 तास शेतामध्ये, उसाच्या शेतामध्ये मोकळं रान आहे तिथं सोडत असतो. मन लावून खात असतात, ना धावपळ करतात, ना काय झंझट आहे, ना काय टेन्शन फ्री हा व्यवसाय आहे. मित्रांनो, तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये चांगला व्यवसाय करू शकता हा. हे बघा, काही सुद्धा करायचं गरज नाही यांना, ऑटोमॅटिक त्यांना जे पाहिजे ते खातात. सगळ्या शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता दुसराही इन्कम सोर्स निवडावा, जेणेकरून आपल्या शेतीला पण त्याचा फायदा होईल असा. त्यात हा मी विचार केलेला पैकी एक चांगला हा शेळी व्यवसाय आहे. त्याचं खत पण बागेसाठी खूप महत्वाचं असतं. ते